मुंबईमध्ये पुन्हा एकदा नोकरीमध्ये भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येतोय। सोशल मीडियावर नोकरी संदर्भातील जाहिरातीवरून हा नवा वाद पेटलेला आहे। या जाहिरातीमध्ये ओनली गुजराती मारवाडी असा उल्लेख करण्यात आल्याचाही दावा करत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख हे आक्रमक झालेले आहेत। एका खासगी कंपनीमध्ये वार्षिक 25 लाखांचं पॅकेज असणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीमध्ये मराठी उमेदवार का नको असा सवाल गोवर्धन देशमुखांनी विचारलाय। ही जाहिरात देणारी संबंधित कंपनी 2 दिवसांमध्ये शोधून धडक देणार असा इशाराही देशमुखांकडून देण्यात आला। Naukri.com आणि LinkedIn या नोकरी शोधक या संकेतस्थळावरती एक जाहिरात पाहिली। खरं तर ही जाहिरात आहे एजीएम आणि अकाउंटिंग फायनान्स रिलेटेड। त्या ठिकाणी त्यांना सीए हवाय आणि एक अहमदाबाद बेस्ड एजन्सी आहे ती ही जाहिरात टाकते। 5 जूनची ही जाहिरात आहे। नोकरी आहे मुंबईमध्ये, एक मोठी कंपनी आहे। कंपनीचं नाव तर आम्ही माहिती काढू। काय जाहिरात आहे ही? नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे। म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचं यांना। काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी। नोकरी कुठे असणार आहे? तर मुंबईत असणार आहे। हा काय प्रकार सुरू आहे? यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? आणि या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, मुंबईमध्ये येऊन मोठमोठे ऑफिस थाटायचे, मात्र त्या ऑफिसेसमध्ये काम करायला मराठी माणसं नको, तिथे फक्त गुजराती आणि मारवाडी हव्याची एक जाहिरात समोर आलेली आहे। काय प्रतिक्रिया द्याल या जाहिरातीवर? नाही, सर्वप्रथम मला सन्माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी मध्ये भाष्य केलं होतं की मराठी करता हिंसा नको। मग आता काय करायचं? यांची पंचायतीने काय ओळणी करायची? म्हणजे महाराष्ट्रात मुंबईमध्ये मी आता बघतो तुमच्यावरती लीडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी। मी तुमच्या माध्यमातून ह्या जाहिरातदारांना या कंपनीला एवढं सांगू इच्छितो, मराठी माणसाच्या हक्कावरती खेळायला जाऊ नका। ते मध्ये पांढऱ्या पट्टीचं नाटक झालं काहीतरी, बरोबर आहे? मराठी माणसाला घरं नाकारतात, व्हेज नॉनव्हेजचा त्यांचा प्रॉब्लेम आहे, कबुतरांचा विषय आहे। महाराष्ट्र आहे हा 107 हुतात्म्यांनी मिळवलेला महाराष्ट्र आहे। हे त्या कंपनीच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मेंदूत घाला एकदा। किती लाचारी करायची दिल्लीसाठी हे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी एकदा विचार करावा। एक गोष्ट नक्की, मनसे मराठी माणसाच्या मागे, राजसाहेब ठाकरे मराठी माणसाच्या मागे, महाराष्ट्र सैनिक मराठी माणसाच्या मागे हा कायम राहिलेला आहे। मी आपल्या माध्यमातून एवढंच या कंपनीला सांगू इच्छितो, तातडीने ती जाहिरात मागे घ्या आणि मुंबईमध्ये पहिली नोकरी आणि शेवटची नोकरी ही कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसालाच मिळाली पाहिजे। नाहीतर ही जी लीडिंग केमिकल काय कंपनी लिहिलं ना तुमच्या इकडे, त्यांना कळेल की मनसे काय करू शकते। त्यामुळे उगाच महाराष्ट्राची, मराठी माणसाची, मराठी माणसाच्या हक्काच्या नोकरींशी खेळायला जाऊ नका। त्यामुळे त्यांनी तातडीने ही जाहिरात मागे घ्यावी। बाकी आम्ही बघूच आता कोणाही लीडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, आणि त्याप्रमाणे त्यांना सांगितलं जाईल। एवढंच मी सांगेन। अविनाशजी, मनसे खरं तर या प्रकरणांमध्ये, या मुद्द्यांवर अनेकदा तुम्ही भाष्य केलेलं आहे, अनेकदा तुम्ही भूमिका मांडलेल्या आहेत। मात्र असं असतानाही ना हे प्रकार काही थांबताना दिसत नाहीयेत, म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत। कारण असं आहे, सत्ताधारी लाचार आहेत। आम्ही विरोधात आहोत ना। सत्ताधाऱ्यांचा कडकपणा जातो कुठे? तुम्ही बाकी मराठी बांधवांना, राज ठाकरेंना काही मुद्द्याचे डोस देत असताना मारामाऱ्या करू नका, आक्रमक होऊ नका, रस्त्यावर येऊ नका, मराठी पाट्या असतील, मराठी भाषा असेल, मराठी सण असतील, कारण का सत्ताधारी लाचार आहेत। दिल्ली पुढे लोटांगण घातलेलं आहे। सत्ताधारी जर कडक असेल ना, लक्षात ठेवा, तर विरोधकांना ह्या गोष्टींवरती आक्रमकता दाखवायची आवश्यकता देणार नाही। म्हणून माझी विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्र्याला, तातडीने याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून ही जाहिरात कशा प्रकारे मागे जाईल। आणि फक्त हे नाही तर हे उदाहरण आहे, ते पांढऱ्या पट्टीचं उदाहरण आहे, कबुतरांचा विषय झालेला आहे। म्हणजे मराठी माणसाचा सतत फक्त महाराष्ट्रात अपमानच करायचा का? ज्या देशामध्ये, ज्या राज्यात, ज्या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे, आता हे पुन्हा मी शिकवायचं का ह्या सत्ताधाऱ्यांना? आणि सतत का आम्हाला बोंबलायला लावताय? सतत राजसाहेबांना का आक्रमक भूमिका घ्यायला लावताय? आम्ही हे कुठे गेली ती शिंदेची शिवसेना? का मुख घेऊन गप्प आहे? प्रत्येकाला मनसेनी सगळं करायला पाहिजे का? आम्ही तर नक्की करूच, पण हे काम सत्ताधाऱ्यांचं आहे। पहिला न्याय हा मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या मिळाला पाहिजे, मग इतर।
नक्कीच अविनाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपण बोलणार आहोत किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीजी, खरं तर जाहिरात बघितल्यानंतर रागही तितकाच येतो, कारण आज अनेक मराठी तरुणांना नोकरीसाठी राज्याबाहेर जावं लागतंय, राज्याबाहेर नोकऱ्या शोधाव्या लागतायत, आपल्या कुटुंबांपासून लांब राहावं लागतंय. मुंबईमध्ये जी ऑफिसेस थाटली जातात तिथे जाहिरात काढल्या जाते, तिथे केवळ गुजराती आणि मारवाड्यांनाच जॉब दिला जाईल. आणि धंदा करत करत असताना आता जर ते आमच्या मराठी मातृभाषा असलेले स्वतःच्या मातृभूमीमध्ये त्यांना जर नोकऱ्या मिळणार नसेल तर मला वाटतं ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी पहिला आवाज दिला आणि त्यानंतर सगळेच म्हणजे आता मनसे असतील, आम्ही आहोत, मिळून सगळे करत आलोय, करत राहणार, पुढेही करणार. आपण बघतोय काही सोसायट्यांमध्ये पट्टे मारले जातात. हो, काय अर्थ काय याचा? एक 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 पाऊल ते पुढे चाललेत. मराठीचा गळा घोटण्यामध्ये सगळीकडे ते यशस्वी होत आहेत. पैशानी तर पैशानी आणि वर पैशानी घेतलेल्या फ्लॅटमध्ये मेजॉरिटी करून जिथे कोणी काही मराठी कुटुंब किंवा मराठी व्यतिरिक्त कुटुंब त्यांना त्रास द्यायचा. त्यामुळे ही काळाची पावलं आहेत. बाळासाहेबांचे दुकान उघडून बसलेली लोक, त्यांच्या नावावर दुकान उघडून बसलेली. बाळासाहेबांनी आपल्याला हे शिकवलं. बाळासाहेबांनी तेच सांगितलं ना, आपल्या धर्मावर, आपल्या मराठीपणवर जर काय कोण करत असेल तर मग सोबतचा मित्र का होईना वटणीवर आणायला नको. फक्त सत्ते पुढे मान चुकवायची आणि काही आमच्यावर अत्याचार झाला तरी आमचं म्हणून मग कोण पुढे येत नाहीये सत्तेतलं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बाळासाहेबांच्या नावावरती मात्र सगळं राजकारण खेळायचं आणि अशा वेळेला काय आलं की मित्र पक्षाची पाठराखण करण्यासाठी त्यांना हे करायचं, सपोर्ट करायचा इंटरनल. हे बरोबर नाही, कारण हिंदीच्या वेळेला पण हेच झालं, आता पण पट्टे मारण्यावर ना हेच झालं. तर दरवेळेला काय फक्त म्हणजे मुंबईकरांना पण कळलं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी स्लो पॉइझनिंग सारखं चाललंय. किशोरजी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नवनाथ बन देखील जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, एक जाहिरात समोर आलेली आहे. या जाहिरातीमध्ये मुंबईमध्ये स्थित ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये जॉबसाठी कोण चालणार आहे तर गुजराती आणि मारवाडी चालणार आहेत. मुंबईमध्ये असलेल्या कंपनीमध्ये एका ऑफिसमध्ये मराठी माणसं नको आहेत आणि यावरून आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. विरोधकांचं म्हणणं आहे की सत्ताधारीच जर अशा गोष्टींवर कारवाई करणार नसेल तर मग मराठी भाषिक तरुणांनी नोकऱ्या शोधायच्या कुठे आणि करायच्या कुठे? मुंबईमध्ये पहिलं प्राधान्य मराठी माणसालाच मिळणार आणि अशा पद्धतीनं कुठली कंपनी जर का बेजबाबदारपणे जाहिरात काढत असेल तर निश्चितपणे सरकारच्या वतीनं त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. मुंबईवर पहिला अधिकार हा मराठी माणसाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. त्यामुळं कुणीही भाषेच्या नावाने की आम्हाला मराठी चालणार नाही, फक्त गुजराती आणि मारवाडी चालेल असं डिस्क्रिमिनेशन करून चालणार नाही. सरकार या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेईल आणि संबंधित कंपनीवर कारवाई देखील होईल. कुठेही मराठी माणसाची गळचेपी होऊ जाणार नाही. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितपणे केलं जाईल. अशा पद्धतीची जाहिरात देणं चुकीचं आहे. मुळामध्ये तुम्ही भाषेच्या नावावरनं, प्रांताच्या नावावरनं एकमेकांना भेदाभेद करणं हे चुकीचं आहे. आपण सगळं भारतीय आहोत आणि इथं मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर पहिलं प्राधान्य मराठी माणसालाच मिळालं पाहिजे. हा देखील आग्रह राज्य सरकारचा सातत्यानं असतो. भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की मराठी माणसाला प्राधान्य मिळावं आणि या कंपनीनं चुकीचं केलं असेल तर निश्चितपणे सरकार त्याच्यावर गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करेल. किशोरजी, नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिलेली तुम्ही ऐकलेली आहे? सरकार या संदर्भात नवनाथना विनंती करेन, मी ऍड्रेस मला मिळालेला आहे आणि आपण एकाच सभागृहात बसतो आणि आपण जसे बोले तैसे चाले असं आपण आता हे दाखवूया. मी आणि तुम्ही मिळून आणि जे मनसेचे कोण असे मिळून जाऊया ना आतमध्ये. करूया आपण हे. मी त्या संबंधित कंपनीवर तेवढेच नवनाथ पण एकदम डॅशिंग आहेत, येऊ दे, आपण करूया, एकत्र जाऊया.
किशोरीताई, संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारकडनं निश्चित दिल्या जातील. त्याच्यात चुकीत असेल तर 100% कारवाई होईल. मराठी आपली, मराठी अस्मिता जपली नाही, पाहिजे. राज्य सरकारला मराठी करू दे. मराठी माणूस नाही, नाही, त्या ऐका, ठिकाणी नवनाथजी. पहिलं प्राधान्य. किशोरीताई, नवनाथ ऐका ना, राज्य सरकारला करू दे, मलाच पहिलं प्राधान्य पण ज्यांनी मिळालं कोणी पाहिजे. केलाय त्याला तर धडा द्यावा लागेल ना. ते काय दरवेळेला राज्य सरकारचं बघायचं वाट, त्यांची कारवाई त्यांना करू दे. नाही आपण जाऊन भेटू ना. आपण कोण कायदा एवढा हातात मोठा घेण्यात- ताई- 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 अच्छा आहे, बोलणी तर आपण- करू. ताई, कायदे ना हातात घ्यायचे, बोलणी तर करू. ताई, ची हिंमत कशी झाली अशी ऍडव्हर्टाईज काढण्याची. निश्चितपणे हे अशी जाहिरात बोलणी चुकीची करूया, आहे. मारूया नको. बोलणी करूया. अशी जाहिरात करणं चुकीची आहे. त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली पाहिजे. या मताचे तुम्ही पण आहात, मी देखील आहे, आणि आपण दोघेही तुम्ही मी तुम्हाला कळवते नवनाथ, कळवते. आपण जाऊया. यस ताई, ओके, धन्यवाद. तर नवनाथ बन यांनी सांगितलेलं आहे की किशोरी पेडणेकरांसोबत ते स्वतः या कंपनीमध्ये जातील आणि तिथल्या त्या प्रशासनासोबत बातचीत केली जाईल. यानंतर आपण बोलणार आहोत काँग्रेसचे सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेले. सचिनजी, काही वेळापूर्वीच नवनाथ बन आणि किशोरी पेडणेकरांची हा फोनवरून संवाद सुरू होता. मुंबईमध्ये एक ऑफिस संदर्भात जाहिरात काढण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की गुजराती आणि मारवाडीच या कामासाठी चालणार आहेत, म्हणजेच मराठी भाषिकांना कुठेतरी डावललं जातंय. या संदर्भात किशोरी पेडणेकरांनी खरं तर नवनाथ बन यांना खुलं आव्हानच दिलं. माझ्याकडे ॲड्रेस आहे, थेट जाऊयात. तुम्ही कशा पद्धतीने बघताय? निश्चितपणे म्हणजे अशाच्या पाठीशी कोण आहे, ही इतकी हिंमत कशी होऊ शकते की आपल्याला आपल्या मुंबईमध्ये येऊन अशा पद्धतीच्या जाहिराती देणं आणि आपल्या मानसिकतेचा हा जो काही त्यांनी जो आता काही प्रदर्शन मांडलेलं आहे ते अत्यंत गंभीर आहे, निषेधार्ह आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये सरकारची काय भूमिका आहे हे आता स्पष्ट झालं पाहिजे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर मुंबईमधल्या एका ऑफिसची ही जाहिरात निघालेली आहे. या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की आम्हाला कॅन्डिडेट हवेत, मात्र हे कसे हवेत तर हे कोणत्या भाषेचे हवेत, मारवाडी गुजराती आम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी हवेत, असं स्पष्टपणे या जाहिरातीमध्ये लिहिलेलं आहे. मुंबईमध्ये असणार आहे ऑफिस आणि या ठिकाणी जर मराठी भाषिकांना संधी मिळत नसेल तर मग काय, असा प्रश्न आता सगळ्याच विरोधकांकडून विचारला जातोय. या संबंधित कंपनीवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी देखील केली जाते. कालपूर्वी नवनाथ बन यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली होती. सरकार नक्कीच अशा कंपन्यांवर कारवाई करेल. मुंबईमध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य दिलं जाईल असं देखील नवनाथ बन म्हणालेले आहेत.